अरे इकडे पार्थू पण तयार आहे, मी पण तयार आहे, प्रमोद पण तयार आहे. आम्ही चाललोय अंबरनाथ की सॉरी बल्लापूरला चाललोय. हां, कशासाठी चाललोय आपण? खाली जाऊन बोलू. तेच काकाच्या साखरपुड्याला. आम्ही सगळे तयार झालोय. आता थोड्या वेळाने आम्ही गाडीमध्ये बसू सगळेजण एकत्र आणि मग जाऊ. तर पुढचं जे असेल ते सगळं साखरपुड्याचे क्लिप्स वगैरे आहे. तर बदलापूरला जे आहे साखरपुड्याचं लोकेशन होतं, त्यामुळे मग आम्ही लवकर निघालो. तर इथे पुढची गाडी दिसते, त्यामध्ये आहे मनाली, प्रतीक आणि त्यानंतर मी मम्मी आणि माझे सासरे आणि प्रमोद आम्ही या गाडीमध्ये होतो आणि पार्थ, रुद्र पुढच्या गाडीमध्ये होते. तर ट्रॅफिक वगैरे होतं, त्यामुळे थोडंसं हळूहळू चाललो होतो आणि लोकेशनवरती साधारणतः आम्ही 1-1.5 तासाने पोहोचलो. तर आम्ही सगळ्यांनी छानपैकी तयारी वगैरे केलेली आहे. ते यात मम्मी, ते मी आणि पुढचे जे आहे ते सगळं साखरपुड्याच्या इथलं आहे. इथे ओटी भरण्याचं वगैरे चालू असतं, म्हणजे आपल्या जे आहे कोकणामध्ये. तर जी मुलाकडून ओटी जाते तर त्याच्यामध्ये नारळ, एखादं जे आहे ते ब्लाऊज पीस वगैरे, त्यानंतर 5 फळं आणि साखरेचा पुडा वगैरे देतात किंवा काही गोड वगैरे देतात. तर इथे तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर जी साखरपुड्याची साडी असते तर ती पण द्यायची असते. तर इथे मामीने ती साखरपुड्याची साडी दिलेली आहे. आणि इथे जो साखरपुडा आहे तो ज्या प्रमोदच्या मोठ्या मामी आहेत त्यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा आहे. त्यांचं नाव हितेश आहे. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्या ह्याच्यामध्ये सगळे साखरपुड्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि आतमध्ये वराच्या जो रूम होता तिथे आम्ही सगळे असे तयारी वगैरे करत होतो. तर त्याचबरोबर कशी कोण ओटी वगैरे घेऊन जायचं असतं ते मामी सगळ्यांना सांगत होत्या की ओटी भरून वगैरे कसं जायचं आहे वगैरे, काय करायचं आहे, सगळं आम्ही ऐकत होतो. आणि पुढच्या ज्या क्लिप्स असतील त्या सगळ्या साखरपुड्याच्या वगैरे आहेत. ते फळं काढा, ते फळं आधी नकोच काढू, ही संपल्यावर आपण ओतू पाहिजे. असंच देऊ शकतो आम्ही ताटात येते ती फलांचं असू दे, ओटी भरायचं मग त्यांना सांगायला लागेल तिकडे. ही येणार नंतर पाण्याचा एक विडा द्या फक्त. मामी ते बघा बरोबर झालं का. तांदूळ मम्मी ह्याच्यामध्ये आहे का तांदूळ? तांदूळ ताई हे बघा ह्याच्यात तांदूळ असं खोला, ओपन करा. अहो त्याच्यामध्ये ठेवा थोडेसे, त्यात नारळ आहे ना. पैसे दे $1 10 रुपयाचं असलं तर आहे चिल्लर आणली कुठं आहे. नको मग ते फोडून मम्मी. हा ते असं आहे. आणि ते मामी ते बरोबर झालं ना बघा, बरोबर आहे का? हे नको चिल्लर, हे कोईन दे ना. 21 पैकी झाली आणि सुपारीचं सुपारी तिथे होते का आता काढलेली. आणि हे ना हे लावून घे. हॅलो ये ना, त्यांच्या वरती लगेच चल. साखरपुडा आहे, चालू करायचं. साखरपुडा आहे. वरमाय बघितलं इकडे या जवळ या व्हिडिओ. आणि मम्मी मनाली या कुठे गेलो तो गेले. हे असंच्या असं ऍड होणार आहे. इथे इथून मागे बघितल्यावर खूप छान होतं. तुमचं स्वागत करायला उभा आहे, जाऊन पटकन.
साखरपुड्याला कोकणामध्ये दोन्ही गावाकडचे जे आहेत ते मोठी माणसं एकत्र येतात आणि त्यानंतर मग ते विडे वगैरे मांडतात. विडे मांडल्यानंतर जी गावदेवता आहे, ग्रामदेवता, त्याची हे आवाहन केलं जातं, त्यांना काहीतरी गाऱ्हाणं घाललं जातं आणि त्यानंतर मग पूजा वगैरे केली जाते आणि मग मुलगा वर आणि वधू स्टेजवरती येतात आणि त्यानंतर मग ते एकमेकांना अंगठी वगैरे घालतात. नको बोलतील ते लोक, त्यांनी आणलं. छान वाटतं ना. वी आर एंगेज्ड ते लिहिलेलं आहे का? बाहेर शोर एक्स्ट्रा पैसे नाही घेणार. बटाटा बंद केलाय मला सरळ बोला मी बटाटा बंद केलाय ते तर आमच्या फॅमिलीमध्ये नवीन फॅमिली मेंबर ॲड झालेली आहे. तिचं नाव आहे पल्लवी. पल्लवी हितेश, तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि एंगेजमेंट वगैरेचा कार्यक्रम खूप छान झाला. तर घरी असल्यावरती मग पार्थला वेगवेगळ्या वस्तू टिफिनमध्ये द्यायचा प्रयत्न असतो. तर इथे बनवते मी पोह्याचे कटलेट. तर ऑनलाईन जे रील्स असतात त्याच्यामध्येच मी एक पोह्याचे कटलेट वगैरे बघितले होते. ते मला इझी रेसिपी वाटली, त्यामुळे मग मी बनवायला घेतलं. तर इथे भिजवलेले पोहे घेतले. त्यानंतर मग जे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घेतले. त्याच्यामध्ये मी आपला तिखट मसाला, नंतर हळद वगैरे, कांदा थोडासाच बारीक इथून ॲड केलेला आहे. त्यानंतर आपले मसाले, नंतर टोमॅटो वगैरे सगळं ॲड केलं आहे आणि त्यानंतर मग टिक्की बनवतो तसं बनवलं आहे. ॲक्च्युली जे तांदळाचं पीठ असतं त्याच्यामध्ये त्याची स्लरी वगैरे करून पण ते क्रिस्पी वगैरे कडक होतात, त्यामुळे छान वाटतं. आणि त्याच्यामध्ये चाट मसाला पण टाकला आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मॅगी मसाला वगैरे पण ॲड करू शकतो. मी मॅगी मसाला आणि चाट मसाला ॲड केला आहे. त्यानंतर छोटी बारीक कोथिंबीर जी कापलेली आहे ती कोथिंबीर पण ॲड केली. तर त्यानंतर मग कटलेटच्या आकाराचे, वेगवेगळ्या आकाराचे कटलेट याच्यापासून बनवू शकतो. माझ्याकडे शेपर वगैरे नाही पण जास्त वेळ नव्हता, त्यामुळे मी गोलगोलच बनवले. आणि तांदळाच्या पिठामध्ये जरा हे करून
मग दोन्ही साईडने परतवले तर छान क्रिस्पी झाले होते. त्याचबरोबर थोडंसं बॅटर म्हणजे जे आहे ते उरलं होतं, त्यामुळे जे ब्रेड उरलं होतं त्याला दोन्ही साईडला लावलं आणि मग ते सँडविचसारखं थोडंसं क्रिस्पी असं तव्यावरती हे करून दिलं. तर ते पण छान वाटलं, पार्थला आवडलं. इथे आहे ते थोडंसं चीज पण ॲड केलेलं आहे, चीज आणि त्याचबरोबर आपण दुसरं काही बीट गाजर पण याच्यामध्ये ॲड करू शकतो. पण माझ्याकडे एवढं काही नव्हतं, त्यामुळे मग मी जे होतं त्याच्यामध्येच कटलेट बनवलेले आहेत. आणि पार्थचा टिफिन रेडी आहे. तर छानपैकी आजचा पार्थचा टिफिन रेडी झाला आणि क्रिस्पी तळले गेले, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि पॅन आहे तो मला घरभरणीला भेट म्हणून बहिणीकडून मिळाला होता, तर त्याचं आज उद्घाटन केलं आहे आणि छानपैकी कटलेट तळून घेते आणि पार्थचा टिफिन रेडी करते. त्यानंतर दुसरं जे आहे ते सँडविच वगैरे बनवण्याचा प्रयत्न करते. तर ते बघू कसे होतात ते. सँडविच पण छान झाले होते, नंतर मग बघितलं होतं. तर पार्थला दोन्ही गोष्टी आवडलेल्या आहेत. तर असं आपण तयार करू शकतो. इन्स्टंट जे आहे कटलेट खूप छान होतात. वेळ असतो त्यावेळेस सकाळीच भाजीची तयारी वगैरे करून घेते आणि वेगवेगळं असं वरण आणि हे बनवत नाही, रस्सा भाजी एकच बनवते. त्यामुळे इथे वाटण्यासाठी तयारी केलेली आहे. कांदा टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता मसाले टाकते. किचन किंग मसाला मी जास्त करून वापरते, त्यामुळे लगेच वाटण वगैरे होऊन जातं. आणि खोबरं वगैरे त्याचं वाटण जे आहे ते मी आठवड्यातून एकदा तयार करून ठेवते. तर इथे झालेलं आहे आणि त्यानंतर ते मिक्सरला फिरवून घेईन आणि मग जे आहे आपली रेसिपी तयार होईल. तर आता इथे सोयाबीनची भाजी बनवायची होती, तर ती भाजी बनवलेली आहे. आणि त्यानंतर मग छानपैकी कांदा वगैरे फ्राय करून त्याच्यामध्ये ते टोमॅटो स्लरी वगैरे ॲड करून मग मी आपले जे आहे सोयाबीन भिजवलेले होते थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं की लगेच भिजतात. तर ही जे आहे पूर्ण फ्राय करून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हॅलो सर्वांचं, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी आता आहे आमच्या जुन्या घरामध्ये आणि शिफ्टिंग थोडंसं बाकी आहे. तर हे सगळं साहित्य थोडंफार जे आहे ते न्यायचं आहे आणि मी आता पिशव्यांमध्ये 2-3 पिशव्या बनवल्या आहेत. तर हे जे आहे हे दिसतं, हे 2-3 पिशव्या मला घेऊन जायच्या आहेत आणि असंच थोडं थोडं करून आम्ही सगळं सामान शिफ्ट करणार आहोत. एकाच ट्रकमध्ये सगळं सामान गेलं नाही, त्यामुळे मग थोडंसं बाकी आहे, त्यासाठी मी आलेली आहे. तर हे थोडंसं स्कूटीवरून 1-2 पिशव्या घेऊन जाणार आहे आणि बाकी सगळं नंतर बघणार आहोत थोडं थोडं कसं शिफ्ट करायचं ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सकाळी बघितलात तर मी कटलेट बनवले होते
आणि त्यानंतर मग जे आहे ती सोयाबीनची भाजी बनवली होती. तर सोयाबीनची भाजी ही ग्रेव्हीने खूप छान लागते, त्याप्रमाणे मी बनवली होती. आणि आजच्या कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली काही तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओवरती नवीन व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे माझे हे 2-3 पिशव्या झाल्यात, हे डिस्कार्ड करून टाकलं आहे सगळं. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घेतल्या होत्या त्या या 2-3 पिशव्या झालेल्या आहेत. अजून ते तिकडे बॉक्स बाकी आहे, सगळी धूळ पडलेली आहे. पण थोडंफार हे साहित्य 1-2 घेऊन जायचं आहे पारच्या खेळण्याचं. त्यानंतर इथे जो किल्ला बनवला होता तो आता मी डिस्कार्ड करते. इकडे सगळ्या मूर्त्या काढून ठेवल्यात आणि आता हे जे लायटिंग आहे ते मला काढायचं आहे. लायटिंग काढून ठेवते आणि मग सगळं बाकीचं घेऊन जाते. इकडची लादी पुसून घेतली, जरा क्लीन वाटतं आहे. इकडची पण पुसली, आता हॉलमधली पुसून घेते पटकन. हे ओट्यावरती खूप जास्त धूळ आहे, थोडंसं साफ करून घेते म्हणजे छान वाटेल जरा. ओके, माझं साफसफाईचं काम सगळं झालेलं आहे. किचन आवरलेलं आहे, म्हणजे पुसून घेतलं, तिकडचा हॉल पुसून घेतला, बेडरूम पुसून घेतलं, जरा क्लीन वाटते. आता मला पिशव्या 1, 2, 3 ह्याच्यामध्ये काय नाही आहे अशा पिशव्या घेऊन जायच्या आहेत. त्या सगळ्या स्कूटीवरून 1-2 राऊंड संध्याकाळी पण मारू. तर हे सामान घेऊन जायचं आहे. बघू आता. देवारा थोडासा पुसून घेते, देवारा नाही हे, म्हणजे थोडंसं छान वाटेल. तर मला इथे आल्यानंतर असं वाटतं की पहिल्यापासूनच जर काही धूळ असेल तर सगळं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. असं छानपैकी क्लीन केलेलं आहे. इकडचं थोडंसं क्लीन झालेलं आहे, बरं वाटतंय थोडं. शेवटीला जुनं घर ते जुनं घर. इथे आल्यानंतर छान वाटतंय मला. हां, हे आमचं किचन होतं, हे एवढं मोठं किचन आहे. त्यानंतर इकडे बेडरूम आणि जे कोणी इथे नवीन राहायला येतील त्यांना पण छान वाटेल. आणि हा हॉल. किचन तर एकदम भारीच होतं.